नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल घरात अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या, पण भागाची सुरुवात आणि भागाचा शेवट हा राखीनच केला। राखी सुरुवातीलाच म्हणते की या घरात काल काय घडून गेलं हे मला काहीच आठवत नाही। जेव्हा जेव्हा काही राडा होतो तेव्हाची राखी वेगळी असते आणि दुसऱ्या दिवसाची राखी वेगळी असते। त्यामुळे काल मी काय तमाशा केलाय, मी काय राडा घातलाय ते काही मला आठवत नाही। इथूनच राखी सुरुवात करते। खरं तर दर दिवशी राखी वेगळा राडा करते आणि दुसऱ्या दिवशी त्याचा उल्लेखही ती करत नाही। हे आत्तापर्यंत आपण बघत आलोय, कारण आपल्याला माहिती आहे राखी जे करते ते विचार करून करते आणि त्या दिवसासाठीच ते एंटरटेनमेंट असतं। आणि काल ती थेट सांगते की मी काल काय केलं याचं मला काही घेणं देणं नाहीये, आज काय करते ते बघा। आणि त्याची सुरुवातच तिनं संकेत पासूनच केली, कारण की तिला जेवण बनवण्याच्या कामातनं बाजूला केलंय तिच्या काही गोष्टींमुळे। त्याच्यातनंच ती सुरुवात करते की बघू आज कोण कसं जेवण करतंय, मी पण बघते काय होतंय वगैरे। त्यामुळे आज राखी राडा घालणार हे निश्चितच होतं भागाच्या सुरुवातीलाच। त्याच्यानंतर थेट कॅमेरा जातो किचन एरियामध्ये, जिथे प्रभू आणि संस्कृती एकमेकांसमोर येतात। आता संस्कृती इतकी हुशार आहे की तिला माहिती आहे की प्रभूला अंड्यांची भूक आहे आणि संस्कृतीला कामाची टाळाटाळ करायची आहे। म्हणून संस्कृती त्याला एक डील देते की माझ्याकडे सध्या झाडू मारायचं काम आहे, तू माझा झाडू मारून टाक, त्या बदल्यात मी तुला 2 अंडी देईन। पण इथे प्रभू मात्र वेगळी खेळी खेळतो। एरवी अंड्यांसाठी भुकेजलेला, अंडे हवे असणारा प्रभू आज पलटी खातो आणि बोलतो 2 अंड्यांसाठी तुझं काम करायला मी इथे आलेलो नाहीये, मी इथे जिंकायला आलोय, खेळायला आलोय। त्यामुळे मी तुझं काम करणार नाही, तुझं तू काम कर, माझी 2 अंडी कशी मिळवायची हे मी बघेन। इतकं स्पष्ट आणि रोखठोक तिला उत्तर देतो। त्यावर संस्कृतीलाही कळत नाही की पुढे काय बोलावं। ती त्याला खूप समजावते की अरे तसं नाही, आता तुला अंड्यांची भूक आहे ना म्हणून मी तुला अंडी देते, तुला अंडी हवी आहेत, त्या बदल्यात माझं काम कर, मी तुला अंडी देते। पण प्रभू साफ नकार देतो तिचं काम करण्यासाठी। तो म्हणतो माझी अंडी कुठून मिळवायची मला माहितीये। त्यावर संस्कृती बोलते मग तू आता काय पुन्हा चोरी करणार आहेस का? तिथे प्रभू थोडा चिडतो आणि तो बोलतो की तुला का असं वाटतं की मी चोरी करून अंडी मिळवतो? तू सतत मला चोरी चोरी करून बोलू नको, मी काही चोर नाहीये। प्रभू आणि संस्कृतीमध्ये झालेला हा वाद खूप मजेशीर आहे, कारण की प्रभू प्रत्येकाला भिडतोय, नडतोय आणि तोंडावर उत्तर देतोय। त्यानंतर येतात राखी सावंत। काल राखी राकेशचे कपडे घालून येते। राकेशचा व्हाईट कुर्ता आणि ब्लॅक धोती घालून ती काल एंट्री घेते। काल ती सगळ्यांना सांगत असते की मी राखी सावंत नाहीये, आज मी राकेश झालीये। मी ठरवलंय की आजपासून राकेश सारखं वागायचं आणि ती घरभर राकेशचे कपडे घालून वावरते। राकेशने तिला याआधी अनेकदा क्लिअर केलंय की आपल्यात काही नाहीये। तसं काल पुन्हा एकदा राखी पुढे त्यानं कन्फेस केलं की राखी तू माझी खूप चांगली मैत्रीण आहे, पण जेव्हा जेव्हा तू रडते, तुला त्रास होतो, तेव्हा मलाही वाईट वाटतं, मलाही रडायला येतं। मला कुठेतरी असं वाटतं की माझ्यामुळे तुला त्रास होतोय, ते मला सहन होत नाही आणि म्हणून मला रडायला येतं। त्यामुळे प्लीज तू थोडं तरी शहाण्यासारखं वाग, कारण की तू स्वतःला त्रास करून घेतला तर मला त्रास होईल। मला तुझा आदर आहे, माणूस म्हणून मी तुझा आदर करतो, मैत्रीण म्हणून तू खूप जवळची आहेस, पण हे सगळं जे काही प्रेमाचं आहे ते तू करू नकोस, त्याने मला त्रास होतोय। राखी देखील सांगते की नाही, आजपासून मी राकेश झालीये, त्यामुळे मी तुला त्रास देणार नाही, तुला तुझा मार्ग मोकळा आहे, आपण खूप छान मित्र होऊ, असं राखी सांगते। पण घरात कुठेतरी राखी आणि राकेशच्या प्रेमाच्या सगळीकडे चर्चा आहे, कारण सागर आणि अनुश्री सुद्धा त्यांच्याविषयीच बोलताना दिसत आहेत काल की राकेश एकीकडे चिडतो, मग पुन्हा राखीच्या मागे मागे करतो, तिच्या आवडीचे पदार्थ काय बनवतो, तिच्या पुढे पुढे काय करतो। राकेशला सुद्धा हेच हवंय की राखी आणि त्याच्या प्रेमाचा अँगल व्हावा। आणि काय चाललंय ह्या दोघांचं? राकेश एवढा मॅच्युअर्ड वाटतो, त्यांच्या टीममध्ये सगळ्यात मोठा तोच आहे आणि तरी सुद्धा तो असा बालिशपणे वागतोय, असं सागर दादा म्हणतो। सगळीकडे राकेश आणि राखीच्या प्रेमाच्या चर्चा आहेत। एवढंच काय तर विशाल सुद्धा त्यांच्या प्रेमाविषयी बोलतोय की राकेशला स्वतःचा गेम नाहीये, तो घाबरट आहे, त्याला राखीच्या आडून खेळायला आवडतं वगैरे। त्यामुळे कुठेतरी घरामध्ये अजूनही राकेश आणि राखी यांच्या प्रेमाची चर्चा आहे। पण या चर्चेमध्ये एक वेगळा अँगल काल आला, तो म्हणजे रेवा। या लव्ह अँगलकडे आपण येऊयाच, पण त्याच्या आधी कॅप्टन्सीवर बोलूया। या दरम्यान झाला तो कॅप्टन्सी टास्क। कॅप्टन्सी टास्कमध्ये घरात मधमाशा शिरतात आणि त्या मधमाशांचं मध गोळा करून आपली कॅप्टन्सी सिद्ध करायची होती। टीम ए आणि टीम बी बिग बॉसनं वेगळ्या केल्या। सुरुवातीला संकेत अनुश्री यांची एक टीम समोर येते आणि दुसऱ्या टीम मध्ये असतात सागर आणि तन्वी। पण अर्थात संकेतची ताकद इतकी जास्त आहे, तो इतका तगडा प्लेयर आहे की कुणाचाच निभाव लागत नाही, ना सागरचा ना तन्वीचा। संकेत एक हाती हा टास्क जिंकून घेतो। पण 10 आठवड्यांमधला सर्वाधिक सुंदर टास्क याला म्हणता येईल, जे प्रत्येक जण प्रामाणिकपणे खेळले, जीव तोडून खेळले
कुठेही पॉलिटिक्स झालं नाही, कुठेही दंगा झाला नाही. हां, कोण जिंकलं कोण हारलं हा मुद्दा होता, पण स्पर्धक मात्र अगदी कसोशीनं खेळले. सागर तर अक्षरशः अंगावरचे कपडे फाटेपर्यंत खेळला, पण कुणीही हार मानली नाही. जो रिझल्ट आला तो प्रत्येकानं स्वीकारला. अर्थात संकेत आणि अनुश्री जिंकले, पण सागर आणि तन्वी हरले नाहीत. त्यांनी तितक्याच ताकदीनं लढा दिला आणि या गेममध्ये जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विशाल आणि संस्कृती तर दुसरीकडे दीपाली आणि रेवा एंट्री घेतात. अर्थात विशालच्या ताकदीपुढे कुणाचाच निभाव लागत नाही, पण दीपाली आणि रेवा शेवटपर्यंत लढतात. रेवा अगदी तोडीस तोड विशालला टक्कर देते, पण टास्कच्या शेवटी विशाल आणि संस्कृती जिंकतात. आणि यावेळी दीपालीला लागतं, तिच्या छातीला थोडासा मार बसतो. विशाल जेव्हा उठताना त्याचं कोपर लागतं, पण दीपाली याविषयी नाराजी व्यक्त करतात. विशाल आपल्याकडची द्राक्ष तिला देऊन तिची माफी मागतो, तिला प्रेमाने मनवण्याचा प्रयत्न करतो. हा विशालच्या मानाचा मोठेपणा देखील कुठेतरी आपण पाहायला हवा, कुठेतरी अधोरेखित करायला हवा. या टास्कमध्ये 3 फेऱ्या होणार असतात, त्यातल्या 2 फेऱ्या विशालची टीम जिंकते. त्यामुळे संकेत, अनुश्री, राखी, विशाल, प्रभू आणि संस्कृती हे सदस्य कॅप्टन्सीसाठी उमेदवार होतात. आता यांच्यातच लढत असणारे कॅप्टन्सीची, त्यामुळे आता टीम ए मध्ये सुद्धा वाटे पडतील. टीम ए मध्ये सुद्धा फूट पडेल. कॅप्टन्सीसाठी कुणीतरी एकच पुढे जाणार आहे, त्यामुळे खेळाला खरी मजा येणार आहे. पण कॅप्टन्सी टास्क इथे संपला आणि त्याच्यानंतर खरी कॅप्टन्सी सुरू झाली. ती म्हणजे राकेशवर मालकी सांगायची कुणी, राखीनं की रेवानं. कुठेतरी रेवा राकेशच्या जवळ जातीये आणि या सगळ्याला दीपाली कारणीभूत आहे असं राखीला देखील वाटतंय, सागरला देखील वाटतंय आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना वाटतंय. कारण राखीचं आणि राकेशचं प्रेम दीपालीला बघवलं नाही, म्हणून दीपालीनं राखीला शांत राहा असं सांगत रेवाची एंट्री घडवून आणली आणि आता रेवा राकेशच्या प्रेमात पडलीये असा घरच्यांचा दावा आहे. आणि इथे एक वेगळा लव्ह ट्रँगल सुरू झालाय, पण हा लव्ह ट्रँगल दीपालीमुळे सुरू झालाय. राखीला शह देण्यासाठी, राखीला टक्कर देण्यासाठी, राखीला खिजवण्यासाठी, जळवण्यासाठी दीपालीनं ही खेळी खेळली आहे आणि रेवाला राकेशच्या आयुष्यात आणलंय असं काही सदस्यांना वाटतंय. पण रेवाला देखील राकेश विषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. रेवाला देखील राकेश विषयी काहीतरी वाटतंय. माझाही इंटरेस्ट राकेशमध्ये आहे हे तिनं आधीच जाहीर केलंय, याच्यामध्ये दीपाली ताईचा काही दोष नाहीये. त्यामुळे कुठेतरी रेवा आणि राकेश ही जोडी देखील जवळ येताना दिसतीये. तसं काल राकेशनं राखी पुढे सांगितलं देखील की मला असं वाटतंय की रेवा माझ्या जवळ येते, माझी शॉल घेऊन फिरत असते, माझं जॅकेट घालून फिरत असते, सकाळी मला चहा आणून देते. कुठेतरी रेवाला माझ्याविषयी भावना आहेत आणि याची मला जाणीव झाली आहे. पण ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. मला या घरात कुठलाही लव्ह अँगल करायचा नाहीये, ना तुझ्यासोबत करायचा आहे ना रेवासोबत करायचा आहे. तू देखील माझी चांगली मैत्रीण आहे, ती देखील माझी मैत्रीण आहे, पण रेवा माझ्या जवळ येते, ती माझ्या प्रेमात पडते याची मला जाणीव झाली आहे आणि हे मी तुझ्या पुढे सांगतोय. फक्त तू अख्ख्या घराला जाऊन सांगू नको, एवढंच कर असं राकेश राखीला विनंती करतो. पण ऐकेल ती राखी कसली? दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच राखी विशालकडे जाऊन, संस्कृतीकडे जाऊन, अगदी घरातल्या प्रत्येक सदस्याकडे जाऊन रेवा राकेशच्या जवळ येतीये हे सगळ्यांना सांगतीये. आणि राकेशनं मला स्वतः याची कबुली दिल्याचं देखील सांगते. अर्थात ती राखी आहे, तिच्या मनात काही राहत नाही, तिच्या पोटात काही राहत नाही आणि तो तिच्या खेळाचा भाग असतो. राकेशनं सांगितलेलं गुपित काल तिनं अख्ख्या घराला सांगितलं आणि आता घरामध्ये राखी राकेश सोबत रेवा आणि राकेश अशी प्रेमाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रेमाचा ट्रँगल येत्या काळात खूप मोठ्या घटना घडवणार आहे, खूप मोठा राडा घालणार आहे हे मात्र नक्की. भागाच्या शेवटी पुन्हा एकदा राखीला असं वाटतं की अरे जरा घर थंड आहे, आपण काहीतरी गरम करूया, म्हणून ती डस्टबिनकडे जाते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की डस्टबिनमध्ये कुणीतरी भाजी फेकली आहे. घरातली भाजी डस्टबिनमध्ये का फेकली याच्यावरून ती राडा करते. तेव्हा तन्वी तिथे येते, घरातले सगळेच येतात, पण राखी काही कुणाला ऐकत नाही. भाजी का फेकून दिली याच्यावरती प्रत्येकाला जाब विचारते. तेव्हा ती भाजी करपलेली होती म्हणून फेकली असं सगळे समजवतात, पण राखी काही ऐकायला तयार होत नाही. शेवटी ती तन्वीवरती आवाज करायला जाते, पण तन्वी तिला उत्तम पद्धतीनं गुंडाळते आणि तन्वी तिला सांगते की हे बघ राखी, तू याच्या आधी बनवलेलं 7 दिवसाचं जेवण घरामध्ये छोट्या बाउलमध्ये पडलेलं आहे, ते आज तागायत कुणी खाल्लेलं नाही. 7 दिवस झालं ते फ्रीजमध्ये. मग असं जेवण फ्रीजमध्ये राहण्यापेक्षा ते वेळीच टाकून दिलेलं बरं. आणि संकेत देखील तन्वीचं म्हणणं मान्य करतो आणि राखीला समजवण्यात कुठेतरी तन्वीला यश येतं. पण राखी अगदी तिच्या उरावर बसून तिच्यासोबत खेळत असते, तिच्याशी बोलत असते. त्या दोघींची एक वेगळीच केमिस्ट्री काल सुरू होते. घरात आल्यापासून तन्वीचं आणि राखीचं एक वेगळं नातं आहे. अख्ख्या घरावर जरी तन्वी रागवली तर कुठेतरी तन्वीला राखीविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. राखीला कधी कधीच तो सॉफ्ट कॉर्नर वाटतो, अन्यथा राखीला तन्वी ही स्ट्रॉंग प्लेअर वाटते. त्यामुळे राखी हात धुवून तिच्या मागे लागते आणि अगदी वेळोवेळी ती तन्वीला डिवचत असते, खिजवत असते, कदाचित तिला उकसवत असते तन्वी चांगलं खेळण्यासाठी.
या सगळ्यामध्ये काल एक वाक्य फार महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे जेव्हा विशालला कळतं की रेवा आणि राकेशमध्ये काहीतरी सुरू आहे किंवा रेवा त्याच्याकडे अट्रॅक्ट होतीये, तेव्हा विशाल राखी समोर एक स्टेटमेंट करतो की याला काहीतरी वाटलं पाहिजे, असा काहीतरी लव्ह अँगल करताना. ती 28 वर्षांची आहे आणि तो 48 वर्षाचा आहे, दोघांमध्ये 20 वर्षाचा अंतर आहे. काय बोलायचं राकेशला, कसा वागतोय तो, असं विशाल म्हणतो. आणि जेव्हा हेच रुचिताच्या बाबतीत होत होतं असा प्रश्न विशालला विचारावासा वाटतो, कारण की जेव्हा तुझा आणि रुचिताचं जे काही सुरू होतं ते उभा महाराष्ट्र बघत होता, तेव्हा तुला वयाची मर्यादा कळली नाही, तेव्हा तुला आपल्याला कुणीतरी पाहतंय याची मर्यादा कळली नाही. त्यांचं तर प्रेम अजून सुरूही झालेलं नाहीये, फक्त चर्चा आहेत ज्या घरच्यांनीच उठवलेल्या आहेत किंवा फक्त एक अट्रॅक्शन आहे. तोपर्यंतच तू या स्टेटमेंटवरती येतोय की राकेशला वयाचं भान नाहीये. त्यामुळे विशाललाही कुठेतरी आता स्वतःकडे बघायची गरज आहे, स्वतःच्या खेळाकडे बघायची गरज आहे की आपण आधी काय करून ठेवले आणि मग दुसऱ्याकडे बोट करण्याची गरज आहे. अर्थात हे सगळं झालं एका बाजूला, पण आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टोळी आणि काटा दोन्ही टीम पुन्हा एकदा सज्ज झालेल्या आहेत. मध्यंतरी टोळी उद्ध्वस्त झाली होती, पण वाईल्ड कार्ड सदस्यांच्या येण्याने टोळी आता प्रचंड स्ट्रॉंग झाली आहे. टोळीमध्ये संस्कृती आणि संकेत सारखे स्ट्रॉंग प्लेयर आल्याने टोळीला एक मजबूती आली आहे. तर काटा टीम कुठेतरी वीक झाली आहे. काटा टीममध्ये माणसं आहेत, खेळायची पद्धत आहे, वागायची पद्धत आहे, पण त्यांच्याकडे ताकद नाहीये. त्यामुळे टास्कमध्ये कुठेतरी टोळी जिंकतीये, टोळी पुढे जातीये. राकेशने काल हे मान्य देखील केलं की आपण वेड्यासारखे खेळतोय, आपण कधी टास्कमध्ये जिंकू शकत नाही, कारण की ते लोक आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहेत आणि आपण हे मान्य करायला हवं की ताकदीनं ते आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी टोळी जिंकणार आहे आणि काटा हरणार आहे. त्यावेळी रेवा आणि दीपाली कुठेतरी त्याला सांगतात की धीर सोडू नको, आपणही कधीतरी जिंकू. पण हे मान्य करायला हवं की टोळी आता पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग झाली आहे, ती म्हणजे संकेत आणि संस्कृतीमुळे. विशालला कुठेतरी बळ मिळालंय, त्याची टोळी आता नव्या जोमानं खेळतीये, पण त्याच्या टोळीतही फूट पडणार नाही असं नाहीये. आता कॅप्टन्सी टास्क सुरू होतानाच संस्कृती आणि संकेत दोघेही स्वतंत्र खेळायचा विचार करतायत. शेवटी टोळीमध्येच आपापसात सगळे कॅप्टन्सीसाठी लढणार आहेत. टोळीमध्येच आपापसात सगळेच कॅप्टन्सीसाठी लढणार आहे. त्यामुळे कुणाला तरी एकाला जिंकावंच लागणार आहे. त्यामुळे विशालची टोळी फार काळ अशी राहणार नाही, ती फुटणारच आहे. आज ना उद्या त्या टोळीचेही दोन भाग होतील, फक्त ते कधी होतील हे बघण्यासारखं आहे. दुसरीकडे तन्वीला मात्र याचा खूप रिग्रेट आहे, खूप अपराधी वाटतंय तिला की आपण सतत हरतोय, आपण सतत टास्कमध्ये मागे पडतोय. त्याच्यावरून तिला काल अश्रू अनावर झाले. सागर तिला समजवतो, पण सागर फक्त तोंडावर समजवतो, मागे त्याला कुणाविषयी काय वाटतं हे आपण कॅमेरासमोर बघतोच. त्यामुळे सागर सुद्धा येत्या काळात खूप मोठा मास्टरमाइंड ठरू शकतो, कारण की सागर गप्प बसून कुणाचाही काटा काढू शकतो असं वाटतंय. पण कुठेतरी काटा टीम कमी पडायला लागलीये. काटा टीमने आता शारीरिकरित्या पुढे यायला हवं, भिडण्यासाठी पुढे यायला हवं, तरच टोळी पुढे काटा टीमचा निभाव लागू शकतो. जाता जाता पुन्हा एकदा भागाचा शेवट हा राखीमुळेच होतो. दीपाली गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसून गार्डन एरियामध्ये चालत असते. तू माधुरीपेक्षा सुंदर नाचतेस, तू ऐश्वर्यापेक्षा सुंदर दिसतेस, पण तू खूप घाण आहेस. तुझा स्वभाव घाण आहे, तुझं लक्षण घाण आहे आणि तुझं वागणं घाण आहे. कारण तू घरामध्ये फूट पाडलीस, तू माझं घर फोडलंस आणि म्हणून तू अत्यंत वाईट आहेस. तू फक्त दिसायला सुंदर आहेस. खरं तर राखी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा हसायला येतं, कारण कुठेतरी दीपालीनं रेवाला मध्ये आणून राकेशचा आणि रेवाचा लव्ह अँगल सुरू केलाय असं राखीला वाटतंय आणि म्हणून ती दीपालीवरती आता वेळोवेळी राग काढतीये. आता दीपालीताई तिच्या प्रेमाची विलन झालीये, तर रेवा तिची सवत झालीये असं राखीला वाटतंय. राखी कधी काय बोलेल, काय करेल याचा नेम नाही. घरामध्ये येत्या काळात खूप मोठे राडे होणार आहेत. त्याचं एक कारण असेल हा लव्ह ट्रँगल, रेवा, राकेश आणि राखी. दुसरीकडे टोळीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे आणि तिसरीकडे काटा टीम वीक होत चालली आहे. त्यामुळे ही सगळी कारणं आहेत येत्या काळात मोठा राडा होण्याची. तुम्हाला काय वाटतं, टोळी टीममध्ये फूट पडू शकते का? काटा टीमचा खेळ वीक आहे का? आणि अर्थात रेवा आणि राकेशच्या लव्ह अँगल विषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जाणून घ्यायचंय. कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.